देशातील सामान्य जनतेचं फसवणूक करण्याचं काम आज भाजपच्या माध्यमातून 2014 पासून होत आहे। आपण बघितलं की केंद्रीय माजी मंत्री स्मृती इराणी जी ज्या भाजपच्या खासदार होत्या, त्यांनी स्वतः सिलेंडर हातात घेऊन, डोक्यावर घेऊन, मांडीवर घेऊन या देशामध्ये आंदोलन केलं काँग्रेसच्या विरोधामध्ये। ज्यावेळेस फक्त 420 रुपये ही काँग्रेस याची रेट होती, गॅसची रेट होती, आज जवळपास 5 ते 6 पटीने आज या ठिकाणी गॅसचा भाव वाढलेला आहे। आपण बघितलं नुसतं 60 ते 70 रुपयांनी पुन्हा या ठिकाणी भाव वाढला। एकीकडे या भाजप सरकारने उज्ज्वल गॅसच्या माध्यमातून या देशातील महिला भगिनीला एक आश्वासन दिलं की प्रत्येकीच्या घरात गॅस असणारे। मात्र आपण बघा की त्या गॅसचं सिलेंडर कोपऱ्यात ठेवून आज चुलीवर महिला भगिनी आज घरोघर भाकरी करतायत, शेगडीवर आज घरोघर भाकरी करतायत। या गॅसच्या दरवाढीच्या विरोधामध्ये आज छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी समेत सर्व फ्रंटल या ठिकाणी आज आंदोलन करतोय की महागाई या ठिकाणी कमी झाली पाहिजे। भाजपच्या नेतृत्वात वाढणारी ही जी महागाई आहे, गॅसचा वाढता दर आहे, या ठिकाणी कमी झाला पाहिजे, करिता आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय।